ते आवारा पागल दिवाना पिक्चर आहे ना, त्याच्यात मध्ये तो कसं म्हणतो, अरे नाही वो नाही क्या वो बाप वो नाही क्या वो वैसे करते. अरे अरे हा 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 ते भातुकली बितुकली असते हो का? हो हा, मला ते कळलं. कळलं तिला, पण तेच अरे अरे यार माझ्या इथे लावून ठेवलं होतं मला हे तेच आठवतंय. आहे, तेच ते. याच्यावरती ना तिचं माझं इथे लावून ठेवलं होतं. अरे मी बोलत असताना मी हा अशी पडला की झोपला. पेढ्याचे पेढी होतात ना आता, पेढ्याचे पेढी झाले त्यामुळे इतकं सुंदर जेवण जेवल्यानंतर पेढ्याचं पेढी होऊ शकतं. अगदीच. मी एक सांगतो तुम्हाला, झी मराठीने घातलाय आज जेवणाचा थाट खूपच भारी फार. झी मराठीने घातलाय आज जेवणाचा थाट खूपच भारी फार. 27 तारखेनंतर उडणार आहे कोणाच्या तरी लग्नाचा बार. आता बघा कोणाच्या लग्नाचा बार उडणार आहे. वा 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 वा. किती गोड किती गोड किती गोड खूप गोड खूप गोड. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज महाकेळवण आहे झी मराठीचा आणि शिवा आणि आशू माझ्यासोबत आहेत. कसे आहात? आता तरी जड. खूप जड झालोय. खूप छान असं जेवण केलंय. सगळं सागर संगीत आपलं मराठमोळं जेवण होतं. खूप छान वाटलं. आणि असं जेवण करणं हे कधी कधीच आपल्या नशिबात येतं. आपण रोज काही हक्का सगळा घाट घालत बसत नाही, पण सणासुदीच्या दिवशीच आपण जेवतो. एवढं मोठं पोट फुटेस्तो असं छान वाटलंय जेवण. आणि आता हळूहळू डोळ्यांवरती ते दिसतंय. हो गुंगी यायला लागली आहे. एवढं सुंदर आमरसपुरी होतं. पण मुद्दा तोच आहे की छान वाटतंय आम्हाला सगळ्यांना. आम्ही सगळे एकाच घरातले आहोत असं फील येतोय. आणि आमचं सगळ्यांचं आता लग्न आहे किंवा हा फील येतोय. सगळेच इथे छान नटून आल्या, छान बायका आहेत आणि त्यांनी इतकं गोड आमचं स्वागत केलं. त्याच्यासाठी मला छान वाटतंय. तर हा मगाशी म्हणाला माझ्या एका मैत्रिणी की पडलो की झोपलो असा खेळ खेळावा असं वाटतं. अगदीच. आपण खेळायचंय का तुझ्या सेगमेंट मध्ये? आपण एक म्हणजे तुम्ही बोलत असताना मी हा अशी पडला की झोपला. तर ती इतकी गुंगी आलेली आहे खरंच, कारण की मनापासून जेवण त्यांनी केलं होतं. आणि हे सणासुदीला जे जेवण होतं आपल्याकडे, मसाले भात, आमरसपुरी, श्रीखंड, जिलेबी, एखादा लाडू, पेढा बर्फी असं सगळं होतं. पेढ्याचे पेढी होतात ना आता, पेढ्याचे पेढी झाले त्यामुळे इतकं सुंदर जेवण जेवल्यानंतर पेढ्याचं पेढी होऊ शकतं. अगदीच. तर आता केळवण आहे, लगीन सराई जवळ आली आहे, म्हणून मी म्हटलं की तुमची झोप उडवायला छोटूसा खेळ आणूया. नको कशाला झोप उडवायला. आपण याच स्टेट मध्ये गेम खेळूया. झोप उडवण्यासाठी झोप काही न नको. उडवता आहे त्या स्टेट मध्ये. तर सोपं आहे, तुम्हाला एकमेकांना एक्सप्लेन करायचंय आणि सांगायचंय की काय आहे या चिठ्ठीमध्ये. ठीक आहे, चालेल. सोपं. म्हणजे दम पहिल्या शर्यत सारखं आहे. नाही, दम शर्यत मध्ये ऍक्टिंग करायची असते. याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं, Explain, शब्द तोंड- फक्त हा, शब्द, सांगायचा ओके, नाही. ओके. हा, पहिली बारी हिची आहे. पहिली बारी शिवाजी. मी माईक पकडते, हा, तुम्हा चालेल. दोघांना हेल्प. हा, एक्सप्लेन कर त्याला की यात काय लिहिलंय. लग्न करताना आपण जे म्हणतो मंगलाष्टक. काय बॉन्डिंग आहे बाई. दुसरं ते आवारा पागल दिवाना पिक्चर आहे ना, त्याच्यात मध्ये तो कसं म्हणतो, अरे नाही वो नाही क्या वो बाप वो नाही क्या वो वैसे करते. हा, माझ्या लग्नाचं काय ठरलं? हा झालं. सुपारी. नाही झालं बरोबर. करेक्ट आहे यार. तुमचं बॉन्डिंगच कमाल आहे यार. लग्नात आपण वधूवरांवर काय टाकतो? अक्षता. किती सोपं यार. हे सोपं दिलंयस तू. तुम्ही लाडके आहात माझे, त्यामुळे नाही, पण आमचं बॉन्ड पण चांगलं आहे. हो, आहे. हा आता नेमकं चुके ना मी एवढं बोल. नाही तुला येईल हे. इतर पाहुणे बिहुणे लग्नात येतात तेव्हा ते काय घेऊन येतात, त्याला काय म्हणतात? आहे नाही सॉरी, मग दुसरं जावयाकडचे देतात त्याला काय म्हणतात? जावयाकडचं याला काय म्हणतं मलाच माहित नाही. म्हणजे हे कधी करतात हे माहित नाही मला. पण ते काय मला हे मलाही सांगशील माहित का? नाहीये. तुलाही माहित नाही का? मी बघितलं कुठे. नाही मला सांगशील का हे काय? जुडा. नाही थांब, हे कोण कोणाला देतं हे मला? अरे हा, हे नवरीकडे सजवून ठेवलेलं असतं. आबा मखर बोलते. अरे हा हा, ते भातुकली बितुकली असते हो का? हो हा, मला ते कळलं. तिला, पण तेच. अरे यार माझ्या इथे लावून ठेवलं होतं मला हा, हे तेच आठवतंय. आहे, तेच ते. याच्यावरती ना तिचं माझं इथे लावून ठेवलं होतं. अरे र पासन र. रुखवत. येस,
बरोबर. आता लास्ट उरले मला वाटतं. हे इकडेच आहे पण हे असं सांगायचं नाही का? थांब, चुकीचं. आपल्या लग्नाची आता काय दिली त्यांनी? नाही नीट सांग. आपण पाहुण्यांना जाऊन काय देतो? माझं लग्न आहे तर आमंत्रण पत्रिका. येस करेक्ट. कसलं भारी यार, तुम्ही खूप छान खेळलात. हे उघडत नाहीये. ते फार चिकट आहे. आता आपलं काय आहे? केळवण. किती छान. आणि आज सोपं आहे का हे? किती गोड, किती गोड, किती गोड, खूप गोड, खूप गोड. काय आम्हाला इंटरेस्टिंग मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे हे सांगा. आता बघा खूप गोष्टी होणार आहेत. आज आमची केळवण झाली. आता केळवणीला माझं लग्न तर दिव्या बरोबर ठरलंय पण मी शिवाला घेऊन आलो. तर शिवा का आली मग? खरं तर हे माझ्या मनातलं केळवण सुरू आहे. झी मराठीने केलेलं. माझ्या मनात आहे आशू म्हणून ते केळवण झालेलं आहे माझ्या. पण मुळातच नेमकं काय होणार, कसं होणार आणि शिवा या गोष्टीला कशी सामोरी जाणार आहे ते तिलाही माहितीये ना आशूला माहितीये. त्यामुळे हे सगळ्या गोष्टीच्या कारभार होणार आहे. दिव्याचं कसं होणार, चंदनचं काय होणार किंवा आशू आणि शिवा काय करणार हे सगळं 27 तारखेपासून आपला हळूहळू सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही डेफिनेटली मालिका बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. हो. बाकी तुम्ही सांगितलं नाहीत की आज तुम्हाला कसं वाटलं, कारण इतक्या आज्या काक्या मावश्या आलेल्या आहेत. आज तुम्हाला आज आमच्या सगळ्या आज्यांनी, काकांनी आणि मावशांनी आम्हाला प्रेमाने जेवायला घातलंय आणि आमच्यासाठी एक छानसा कार्यक्रम केलाय. त्याच्यामध्ये त्यांनी पोवाडा म्हटला, कविता म्हटल्या, रॅप म्हटलंय. खूप मजा आली. एवढं सगळं प्रेम जे आम्हाला मिळतंय आणि जो सपोर्ट मिळतोय प्रेक्षकांचा, त्याच्यामुळे आम्हाला आमचं काम अजून छान करावं असं वाटतं आणि तुम्हाला मनोरंजन तुमचं व्हावं अशी खूप मनापासून इच्छा असते आमच्या कामातून. सो खूप खूप धन्यवाद. आज्या मावशांची तक्रार आहे लग्न एवढ्या लवकर का होत नाहीये म्हणून, तर तेच विचारायचंय की तुम्हाला लग्न प्रेक्षक एवढ्या तक्रार लवकर करतायत का ना? होत नाहीये म्हणजे आम्ही प्रेमातच नाही होत. म्हणजे आमचं- एक्झॅक्टली का नाही आहात प्रेमात हा आमचं तर प्रश्न आहे. लग्नच नाहीये. माझं आणि दिव्याचं लग्न आहे. आई ग. त्याला जेन्युअनली दिव्या आवडते तर काहीच नाही करू शकत शिवा. शिवाचं एकतर्फीच प्रेम आहे. थांबा मी एक सांगतो तुम्हाला. झी मराठीने घातलाय आज जेवणाचा थाट खूपच भारी फार. झी मराठीने घातलाय आज जेवणाचा थाट खूपच भारी फार. 27 तारखेनंतर उडणार आहे कोणाच्या तरी लग्नाचा बार. आता बघा कोणाच्या लग्नाचा बार उडणार आहे. वा 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 वा. खूप छान वाटलं. तुझा होणार उखाणा जाता जाता की मला एवढं सुचलं असतं मला तर काय नाही. माझ्या वतीने पण याने सुखाणा घेतलेला आहे. झाला घेतलाय. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं Thank तुमच्याशी you. बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.